माझ्या मागं चला ना मागं खेळणं. आणि मला खूप आवडली, एकदम छोटीशी. आणि हे आणलं मिळालेलं आहे आणि ते कोणी दिलं. नमस्कार मंडळी, तर मी वर्षा तुमचं खूप खूप स्वागत करते आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर आज आहे रविवार आणि आता दुपारची वेळ झालेली आहे. आता सकाळची सगळी कामं वगैरे झाली, पण आता दुपारी आज त्यांना सुट्टी असल्यामुळे घरातली बाकी सगळी कामं करून घेत आहेत. जसं की किराणा आणणं, घरात काही समजा करायचं असलं ते पण सगळं ते शनिवार रविवारच करून घेता, कारण त्यांना त्याच दिवशी वेळ असतो. तर आता आज किराणा आणणं आहे, कारण गावाकडून आलो. गावाकडं जायच्या अगोदरपासूनच असं ठरलं होतं की नाही आता जाणं आहे तर करू ॲडजस्ट 2-4 दिवस. आता गावाकडून येऊन 8-10 दिवस झाले आणि आता किराणा आणायला जायचं आहे आज डीमार्टला. तर चला तुम्हाला दिसेलच. आता परत अजून एक काम आहे, तर आम्हाला एक गिफ्ट मिळालेलं आहे, तर ते बघण्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू बघा की काय गिफ्ट आहे आणि कोणी दिलं आहे ते पण बघायला मिळेल तुम्हाला. मी तर सकाळी केस धुतलेले आणि सकाळपासून तसेच बांधून ठेवलेले सगळे काम होईपर्यंत. पहिले प्रायोरिटी पूर्ण कामांना देतो आपण आणि अगोदर नंतर आपल्याकडे बघतो. कोण कोण असं करतं मला कमेंट करून सांगा. मला तरी सगळ्यात जास्त कंटाळा केस विंचरायचा ते माझा, तरी ते छोटे छोटेच आहे आणि ते असे गळतात ना एवढे. आता बघा किती किती आहेत, तर म्हणून मला जास्त कंटाळा आहे त्याचा. मला तर वाटते काही दिवसांनी माझ्या डोक्यावर केसच राहतात की नाही. कुठं आलं सांगू आपण? शॉपिंगला. काय घ्यायचं तुला शॉपिंगला? काय घेत असती तू डीमार्ट मध्ये? मला का हा, मला हे पाहिजे. काय पाहिजे? काय पाहिजे? कलेक्शन छान छान आहे, पण प्राइस पण भारी आहे. आपल्याला डस्टबिन घ्यायचं आहे. चला ना मागं खेळणं. माझ्या मागं चला ना मागं खेळणं. काय घ्यायचं? मला खेळायला काहीतरी घ्यायचं. काय घ्यायचं काहीतरी? मला काहीतरी घ्यायचं मला. सानू सानू चल इकडे. नाही 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 नाही, आज नाही जायचं तू बाहेर. तर आता मग अशी डीमार्ट मधून आलो, पण सानवी झोपली होती आलो तर, त्यामुळं मग काही सामानच काढलं नाही. चहा वगैरे पिला, स्वयंपाक केला, वेळ होऊन गेला. म्हटलं आता तुमच्यासोबत थोडं शेअर करते की काय काय शॉपिंग केली डीमार्ट मधून. शॉपिंग तर तसं काही नसतं, पण किराणाच आणायला गेलतो आम्ही मेन. पण जे आणायचं होतं तेच नव्हतं. खूप म्हणजे रविवार असल्यामुळे खूप गर्दी होती आज, त्यामुळंच ते डाळी ज्वारी वगैरे घ्यायची होती, ती घेणंच झाली नाही, कारण लांब लाईन लागलेली होती तिथे. तर तेवढ्या लाईनीत जर उभं राहिलं असतं तर रात्रच झाली असती आम्हाला यायला, आणि थोडं दूर पण आहे डीमार्ट, त्यामुळे मग म्हटलं जाऊ द्या यावेळी दुकानातून घेऊन घेऊ आपण डाळी वगैरे. डाळी ज्वारी आणली होती मेन म्हणजे, पण तीच भेटली नाही. आता बघू, आता घेऊ दुकानामधूनच. तर डीमार्ट मधून मोजक्या वस्तू दाखवते तुम्हाला की काय आणलेलं आहे. ही मॅट आणली मी बाथरूम समोर टाकायला, छान क्वालिटी एकदम, आणि तिथे काहीतरी 139 ला मिळाली. ती छान आहे. मी अगोदर पण यूज केलेली आहे म्हणून परत एक आणली, आता पहिली खराब झालेली होती तर. आणि ही एक छोटीशी भरणी आणली मी. माझी सासूबाई म्हटल्या होत्या मागच्या वेळी आम्ही घरी गेलो तेव्हा की काचेची भरणी पाहिजे मिठासाठी, आणि आमच्या घरी घेतली पण त्यांनी. तर माझ्याकडे काचेच्या भरण्या नाही आहे एवढ्या, तर मग मी ही एक सध्या तरी मिठासाठी आणली. तर छान आहे ती. 59 म्हणजे 59 रुपयाला मिळाली. मला खूप आवडली, एकदम छोटीशी. आणि हे आणलं मी आपलं कटलरी वगैरे ठेवायला, चम्मच वगैरे असं, म्हणजे सगळं बसून जाईल यात. मी खाली नाही ठेवू शकत रॅकला लटकून वगैरे त्या हुक्सला, कारण सानू घेऊन मग तेच खेळत राहते, त्याच्यासाठी हे आणलं.
हे तर आपलं नॉर्मल किराण्यातलं सामान आहे, असं काही स्पेशल नाही. आणि हा एक ट्रे आवडला होता मला, खूप छान, एकदम छोटासा. माझ्याकडे थोडा मोठा आहे, मग मला आवडला, मी घेतला. फक्त 29 रुपयाला आहे हा, भारी आहे एकदम. आणि डेली यूजसाठी एक चप्पल आणली, छान आहे क्वालिटी. आणि मी तुम्हाला सांगितलंच होतं की एक गिफ्ट आहे, त्या रिलेटेड तुम्हाला सांगायचं, म्हणजे ते दाखवायचं आहे तुम्हाला. पण आता नंतर दाखवते हे झालं की ते गिफ्ट काय येतं व्हिडिओच्या शेवटी. तर त्यासाठी हे पिझ्झा बेस आणले, जर कळालं तर कळेल तुम्हाला की गिफ्ट काय म्हणून. हे सगळं किराण्याचंच सामान आहे, स्पेशल असं काही नाही आहे. परत 2-4 वस्तूच होत्या, मी म्हटलं तुम्हाला तेवढ्या दाखवून द्याव्या. आणि जे गिफ्ट रिलेटेड बोलले त्यासाठीच हे आणलं एक्सटेन्शन. त्याला नव्हतं, त्यामुळेच ते इतके दिवस लावलं नाही आम्ही. आणि त्याचं कारण पण सांगते परत का नाही लावलं तर नंतर. झालं आता सगळं किराण्याचंच सामान आहे, त्यामुळे काही असं विशेष नाही दाखवायला. आता मी लगेच सामान लावून देते आणि तुम्हाला दाखवते की गिफ्ट काय आपलं. तर मी अगोदर तुम्हाला जर सांगितलं की आपलं गिफ्ट काय मिळालं. तर गिफ्ट हेच आहे आमचं, की आम्हाला हे मायक्रोवेव्ह गिफ्ट म्हणून मिळालेलं आहे. आणि ते कोणी दिलं तर ते आम्हाला यांच्या कंपनीतून मिळालेलं आहे, दिवाळी गिफ्ट म्हणून. तर तुम्ही म्हणाल दिवाळी होऊन तर 2-3 महिने होऊन गेले आणि आता गिफ्ट अजून अनपॅक पण नाही केलं का. पण त्याचं कारण असं आहे की दिवाळीला आम्ही घरी गेलेलो, घरीच 1 महिनाभर होतो, परत आलो, 8-10 दिवस इथं होतो आणि परत काही कारणामुळे घरी जावं लागलं. परत 15-20 दिवस घरी होतो आणि आता इथे आलो, समजा 1 महिना झाला असेल. आणि परत आता घरी जाऊन आलो 4-5 दिवस. मग ते जसा बॉक्स होता दिवाळीचं गिफ्ट आलेलं तो तसाच राहिला, आम्ही त्याला म्हणजे ओपनच नाही केलं. आणि मेन म्हणजे इथं स्विच पण नव्हता त्याचा स्विच थोडं मोठा आहे, त्यामुळं मग त्याला आणावं लागत होतं. त्यासाठीच तो आज डीमार्टमधून आणला. म्हटलं आता आपण ते चालू करून बघू आणि यूज पण करू. तर आता मी तुम्हाला खोलून दाखवते कसं येतं. ते LGचं आहे आणि आता काय माहीत कसं निघतं. आता आपण जे आपल्या चॉईसने नाही घेऊ शकत, गिफ्ट आहे ते शेवटी. आता मी तुम्हाला ओपन करून दाखवते ते कसं येतं. म्हणजे आलं तेव्हा बघितलं होतं आम्ही, पण एवढं काही नाही, 1 मिनिट बघितलं आणि लगेच ठेवून दिलं. आणि दिवाळीच होती लगेच, तर दुसऱ्या दिवशी आम्ही गावीच गेलो. तसं ते पॅक आहे तर पॅकच आहे. मोठा स्विच आहे आणि ह्या साईजचा स्विच नव्हता, इथं खूप छोटे छोटे होते. तर आज आणलं एक्सटेन्शन, बघू आता त्याला येतं का नाही तर. आणि त्यासाठीच पिझ्झा बेस पण आणले, म्हटलं उद्या लगेच त्यावर बनवून बघू की जमते का नाही आपल्याला. तर असं आहे मायक्रोवेव्ह, छान आहे. मला तर फ्रीमध्ये भेटलं याची जास्त खुशी आहे. आणि मला होतंच हौस की नाही आपल्या घरात पण पाहिजे मायक्रोवेव्ह. कधी मी घेतलं नसतं तसं, पण आता भेटलंय तर खुश आहे मी. आणि LGचं येते, तसं माझ्या घरात सगळ्या वस्तू LGच्याच असतात, असे अप्लायन्सेस वगैरे. फ्रीज पण LGचंच आहे माझं, त्यामुळं छान आहे. आणि उद्या मी त्यात आता पिझ्झा बनवून बघल. आज तसे आणलेत ना डीमार्टमधून पिझ्झा बेस, तर उद्या बनवेलच. आणि त्याची स्टोरी अशी आहे की यांच्या कंपनीमध्ये ना ऑप्शन असतात की तुम्ही सजेस्ट करा की पुढच्या वर्षी काय गिफ्ट हवं आहे तुम्हाला. तसं दरवर्षी त्यांना दिवाळीला गिफ्ट मिळतं. तर मी मागच्या वर्षी बोलले होते की तुम्ही असं मायक्रोवेव्ह वगैरे टाका, म्हणजे की भेटलं तर चांगलंच होईल. तर यावर्षी खरंच मायक्रोवेव्हच होतं ऑप्शनमध्ये, तर आम्ही तेच सिलेक्ट केलं आणि ते आलं. त्यामुळे मी खुश आहे, फ्रीमध्ये भेटले त्यासाठीच. आणि मागच्या वर्षी ना एअर फ्रायर होतं,
आणि 2-3 ऑप्शन असे होते. एअर फ्रायर होतं एक ऑप्शन आणि एक हे होतं ट्रॅव्हल बॅग होती. तर आम्ही ट्रॅव्हल बॅग हे केली, सिलेक्ट केली. पण नंतर म्हणजे पस्तावले की एअर फ्रायरच घ्यायला परवडत होतं. आपण ट्रॅव्हल बॅग तर घेतलीच असती, पण आता यावर्षी एअर फ्रायर पाहिजे होतं. म्हणजे मायक्रोवेवपेक्षा ते बेटर आहे. आता न्यू ट्रेंडिंगमध्ये तेच आहे सध्या. आता मायक्रोवेवचे यूज थोडे कमी करताय सगळे. तर एअर फ्रायर पाहिजे होतं, पण ठीक आहे आता भेटलं आहे तर मायक्रोवेव. आणि त्या अगोदरच्या वर्षी आम्हाला हे भेटलेलं, स्पीकर भेटलेला मोठा बोटचा. तर तो पण छान आहे, आम्ही यूज करतो. आणि आता हे उद्या यूज करू. आणि आज जेवणामध्ये आता आज खिचडीच आहे, सिम्पलच जेवण आहे. कारण दुपारी लेट खाल्लेलं, त्यांनी नॉनव्हेज वगैरे पण होतं. तर त्यासाठी यासोबतच आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बरेच जण व्हिडिओ तर बघून घेतात पण अजिबातच कमेंट करत नाही. ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तर प्लीज कमेंट करत जा. आणि असे छानसे व्हिडिओ पाहण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.